प्रचार फलक व झेंडे घरावर लावण्यासाठी घरमालकाचे टॅक्स भरणे आवश्यक अशा जाणून बुजून लादलेल्या जाचक अटीमुळे गोरगरीब उमेदवार व पक्षावर अन्याय. विनीत डोंगरदिवे, एमआयएम. श्रीमंत उमेदवाराच्या हिताकरिता निवडणूक यंत्रणेचा वापर होत असल्याचा आरोप एमआयएम नेते डोंगरदिवे यांनी केला आहे. नमस्कार, बहुजन इंडिया न्यूज टुडेमध्ये आपलं स्वागत आहे. पाहुयात काय आहे सविस्तर बातमी. अंजनगाव सुरजी आमच्या विशेष प्रतिनिधीकडून मिळालेल्या माहितीनुसार नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी 3 वाजल्यानंतर उमेदवारांना फलक, झेंडे, कॉर्नर सभा व संमतीपत्र बघितल्यानंतर ही निवडणूक गोरगरीब जनतेची नसून श्रीमंत उमेदवाराकरिता असल्याचे नगर अध्यक्षपदाचे एमआयएमचे उमेदवार विनीत डोंगरदिवे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. नगरपालिका निवडणूक ही निष्पक्ष, भयमुक्त व न्याय तसेच समतेने व्हावी असे निवडणूक ॲक्टमध्ये नमूद आहे. निवडणुकीत श्रीमंतच नाही तर गोर गरीब उमेदवार रिंगणात उभे असताना फलक लावण्यात संमतीपत्र, घरमालकाची संमती तसेच घराचा टॅक्स भरण्याची पावती बंधनकारक आहे. घरावर झेंडा लावायचा असल्यास त्यासाठी टॅक्स भरणे आवश्यक आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कॉर्नर सभा घेताना ज्या व्यक्तीच्या घराजवळ कॉर्नर सभा होत आहे त्याचाही घर टॅक्स भरणे आवश्यक आहे, बंधनकारक आहे असे निवडणूक आयोगाने दिलेल्या संमतीपत्रात अर्जात उल्लेख असून उमेदवाराने झेंडे, बॅनर, कॉर्नर सभा घेण्यासाठी प्रत्येक ठिकाणी जर उमेदवाराने घरमालकाला टॅक्स भरावा लागला तर शहरात फक्त श्रीमंत व्यक्तीच आपले झेंडे लावू शकतात. हा सार गोरगरीब पक्षावर अन्याय आहे. लोकशाही संपवण्याचा आयोगाचा डाव प्रयत्न असल्याचे एमआयएमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार विनीत डोंगरदिवे यांनी पत्रकार परिषदेत सांगून आयोगाने ही जाचक अट एका दिवसात रद्द न केल्यास आयोगाविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी पत्रकार परिषदेत देण्यात आला आहे. यावेळी पत्रकार परिषदेला जिल्हा अध्यक्ष सय्यद मुजीब, सय्यद रफिक, सय्यद नाजिमुद्दीन, माजी नगरसेवक रहीमभाई, ॲडव्होकेट मुजाहिद्दीन शेख, मोहम्मद निसाक, विश्वास इंगळे, मोहम्मद जुबेर, मोहम्मद युनुस हे उपस्थित होते. सर्वप्रथम या ठिकाणी आमचे सन्माननीय एमआयएमचे जिल्हाध्यक्ष सय्यद मुजीब आणि उपस्थित उमेदवार, ही पत्रकार परिषद घेण्यामागे एमआयएमची भूमिका ही आहे की नगर परिषद निवडणुकीमध्ये प्रचार प्रसाराच्या माध्यमातून उमेदवाराची योग्यता लोकांपर्यंत पोहोचवणे, मतदारापर्यंत पोहोचवणे आणि सुयोग्य उमेदवार निवडण्यासाठी लोकांना संधी देणे. परंतु या निवडणुकीमध्ये नगर परिषदेने किंवा निवडणूक यंत्रणेने असा नियम बनवलेला आहे की तुम्हाला झेंडा लावताना, प्रचाराचा बॅनर लावताना, कॉर्नर सभा घेताना संबंधित घरमालकाची टॅक्सची पूर्तता केल्यासच ही परवानगी मिळेल. यामध्ये हा भेदभाव आहे. कारण उमेदवारी अर्ज दाखल करताना गोरगरीब असंख्य लोकांनी दाखल केले, पण उद्याभर मला 10 बॅनर लावायचे आहेत तर त्या 10 बॅनर करता 5,000, 10,000, 20,000 खर्च टॅक्सचा भरण्याची प्रत्येक गरीब उमेदवाराची क्षमता नाहीये. मग याच्यामध्ये श्रीमंत उमेदवार आपले बॅनर जास्त लावतील, गरीब उमेदवार 1-2च बॅनर लावतील. मग हा लोकशाहीमध्ये संविधानानं जो समान न्यायाचा अधिकार दिला आहे की सर्व उमेदवारांना या ठिकाणी आपला प्रचार प्रसार करण्याची समान संधी आहे. एकदा उमेदवार झाल्यानंतर अशा प्रकारच्या जाचक अटी लादून गरीब श्रीमंत उमेदवारांमध्ये भेदभाव करून गरिबांना निवडणुकीमध्ये निवडून येण्यापासून वंचित ठेवण्याचं षडयंत्र निवडणूक यंत्रणेच्या माध्यमातून काही धनदांडके लोक, राजकीय लोक या ठिकाणी करत असल्याचा माझा आरोप आहे. त्यामुळे ही अट रद्द करून अंजनगाव मधील 251 नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या आणि 7 नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना न्याय देण्यात यावा अशी मागणी एमआयएम तर्फे आम्ही या ठिकाणी करीत आहोत.